तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला। भाविकांना घेऊन घाटातून जाणारा पिकअप जीप 80 फूट खोल दरीत कोसळून 10 महिलांचा मृत्यू झालेला असून 25 ते 30 महिला जखमी झाल्यात। खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या शिवकुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी पापळवाडी येथील काही महिला पिकअप जीपमधून जात होत्या। घाटातून प्रवास करताना त्यांची गाडी दरीत कोसळली। या अपघातात 9 महिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर रुग्णालयात घेऊन जाताना आणखी एक महिला दगावली आहे। अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिकअप गाडीत गाणी म्हणत हसत खेळत भगिनी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या। भक्तिभावाने सुरू झालेला प्रवास क्षणात शोकांतिकात बदलला। त्या महिलांसाठी तोच शेवटचा क्षण ठरला। विठ्ठलाचं नामस्मरण करत निघालेल्या महिलांवरती काळाचा घाला घातल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। शोभा ज्ञानेश्वर पापळ वय 27, सुमन काळूराम पापळ वय 40, शारदा रामदास चोरगे वय 45, मंदा कानिव दरेकर वय 55, संजीवनी कैलाश दरेकर वय 55, मीराबाई संभाजी चोरगे वय 55, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर वय 50, शकुंतला तानाजी चोरगे वय 50, पर्वताबाई दत्तू पापळ वय 60, फसाबाई प्रभू सावंत वय 62, सर्व राहणार पापळवाडी पाईट तालुका खेड। अपघात स्थळावर जागोजागी फुटलेल्या बांगड्यांचा खच, चपलांचा ढीग होता। सोबत असलेल्या शेजारणींचे मृतदेह पाहून महिलांना अश्रू अनावर झाले होते। अपघात स्थळाजवळच्या स्थानिकांनी जखमी महिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला। जखमी महिलांना खासगी गाड्यांमधून प्राथमिक उपचारांसाठी तातडीनं पाईट येथील ग्रामीण रुग्णालयासह आजूबाजूच्या दवाखान्यांमध्ये हलवण्यात आलं। तीव्र चढामुळे गाडी मागे 100 फूट सरकत आली आणि दरीत कोसळली। सर्व महिला शेतकरी आहेत, कामानिमित्त कुठे फिरायला जाता येत नाही म्हणून वाडीतील सर्वजणी दर्शनासाठी गेल्या होत्या, असं स्थानिक रहिवासी जयसिंग दरेकर यांनी सांगितलंय। गेल्या 4-5 वर्षात जिल्हा नियोजन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथील विकास कामांसाठी मोठा विकास निधी देण्यात आलाय। या निधीतून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता विकसित करण्यात आलाय। रस्त्यामुळे मंदिराकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला। प्रमाणापेक्षा जास्त भर, रस्त्याची चढण जास्त असल्यानं आणि संरक्षण कठडे नसल्यानं हा अपघात झालाय। अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसंच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिलेल्या आहेत। जखमींना जवळच्या शासकीय तसंच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। तातडीनं उपचार सुरू आहेत। मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे।